ईदगाव मार्गे धरणगाव मार्गे चोपडा जाते, तशी गिरीश भाऊ मार्गे ते कामं केली आहे. मला बाकीच्या आमदारांना या गोष्टी सांगाव्या लागतील. फक्त 40 गाव जळगाव जिल्ह्यामध्ये नाही, पण हे असं काय दडलंय असो. आपण सगळे समजदार आहे, पण असं म्हणतात की हेड टू टेल, टेल टू हेड. पायथ्यापासून माथ्यापर्यंत आणि माथ्यापासून पायथ्यापर्यंत. मी गिरीश भाऊंचं खूप अभिनंदन करेल की आम्ही जळगाव शहराच्या जवळ राहतो. बऱ्याच सुविधा या शहराच्या लगत असल्यामुळे शहराला बऱ्याच सुविधा आम्हाला मिळत असतात. सिव्हिल हॉस्पिटल आमच्या तालुक्यापासून 15-20 किलोमीटरवर आहे, त्यामुळे आम्हाला या रुग्णालयाची पाहिजे तेवढी गरज पडत नाही. कारण की 10 मिनिटात ते 15-20 मिनिटाच्या आत आमच्या ॲम्ब्युलन्स तिथे जाऊन पेशंटला पोहोचवू शकतात. पण 40 गाव याला धुळं आणि जळगाव शिवाय पर्याय नाही. तिथे या सुविधांची 100% गरज आहे. ही ओळखून जी कामं झाली त्या कामांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण की जेवढा तालुका लांब जिल्ह्यापासून असतो तेवढ्या गरजाही जास्त असतात. जेवढा तालुका जिल्ह्याच्या जवळ असतो त्याच्या गरजा तेवढ्या कमी असतात. आज मी त्यांच्या कामांच्या बाबतीमध्ये प्रशंसा करायला काही अडचणच नाही, याचं कारण इतकी सुंदरच कामं झालेली आहेत. पण मला आठवतं की ज्यावेळेस मी आमदार झालो, मी गिरीश भाऊंना सांगत होतो मला पंचायत समितीच्या कार्यालयाला 2 कोटी भेटले. तेव्हा काय होतं? काही नाही होतं, इल्लू होतं तेव्हा. आता दनादन पैसे आहे. मला रेस्ट हाऊसला धरणगाव सारख्या गावात 9 कोटी रुपये मिळाले. हे कधी पाहिलं होतं आम्ही स्वप्न? कारण की त्यावेळेसच्या बजेटमध्ये, यावेळेसच्या बजेटमध्ये त्यावेळेसचे पैसे, यावेळेसचे पैसे, त्यावेळेसचे लोकप्रतिनिधी, यावेळेसचे लोकप्रतिनिधी, जर काम करून घेणारा लोकप्रतिनिधी असला तर निश्चितपणाने त्याचं किती परिवर्तन होऊ शकतं हे आपल्या डोळ्याच्या समोर आहे. मागच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिंदे साहेबांचं सरकार असेल, देवाभाऊंचं आताचं सरकार असेल, असा एक आमदार नाही की ज्याच्या मतदारसंघामध्ये 3,000 कोटीच्या खाली कामं झाली. एकही आमदार नाही असा. सकाळी काम सांगावं आणि संध्याकाळी काम मंजूर व्हावं अशा पद्धतीची कामं मागच्या काळापासून आजपर्यंत झाली. लोकांनी सिमेंटचे रस्ते कधीच शेतीचे पाहिले नाही. ती प्रत्येक मतदारसंघा होत आहे. कशामुळे झालं? शेतीचा रस्ता ज्याप्रमाणे बैलाच्या काळजी आम्ही घेतली पाहिजे, जसं फटफटीच्या टायरची आम्ही काळजी घेतो, त्या फटफटीच्या किमतीपेक्षा आमच्या बैलाची किंमत जास्त आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ही काळजी प्लॅन डाऊन प्लॅन आम्ही मग बघायचो. आता प्रशांत पाटील बसलेत. बरेच रस्ते जिल्हा परिषदकडनं BNC कडे यायला सुद्धा आम्हाला मागच्या काळामध्ये लक्षात येत नव्हतं भाऊ. आणि जिल्हा परिषदमध्ये मॅडम बसल्यात, तुटका पुंजा पैसा तो जिल्हा परिषदला आपण जेवढे DPTC मधून दिले थोडेफार पैसे तेवढे, किंवा 15 आयुक्त मधून आले तेवढेच पैसे असतात. पण जेव्हा आम्ही दर्जा उन्नती करतो, BNC कडे रस्ता नेतो, त्यावेळेस BNC कडनं बरेच पैसे आम्हाला मिळत असतात. आणि जेव्हा आम्ही शेत रस्ता डांबरीकरण करतो तेव्हा लोक म्हणतात कसं का होईना हो? अरे आम्ही दर्जानुक्ती केली. दर्जानुक्ती केल्यामुळे तो आता डांबरीकरण होतो आहे. त्यामुळे लोक म्हणतात की अरे वावरना रस्ता बी डांबरीकरण होईल ना. मूळ त्या काळामध्ये दर्जोन्नती रस्त्यांची न झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये या रस्त्यांची कामं रखडलेली होती. आज मला सांगायला अभिमान वाटेल भाऊ, जेव्हापासून मी पालकमंत्री झालोय तेव्हापासून धरण भरत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. तुम्ही धरण बांधा, मी पाणी जिरवतो. आज 88% गिरणा धरण भरलेलं आहे. 88%. त्यामुळे आता तुमची 40 गावची तू धरणगाव पर्यंत पाण्याची चिंता आपली मिटलेली आहे. तुम्ही बोलून बंधारे तुमच्याकडे नका न्या. सगळे आमचं धरणगावचा पण एक बंधारा आहे जळगाव ग्रामीणच्या कानडद्याच्या. त्यामुळे भाऊ फक्त 40 गावकडे नका बघा, आमच्याकडे पण बघा. आणि मला खात्री आहे की जलसंपदाच्या मार्फत माझ्या मतदारसंघामध्ये गिरीश भाऊने खूप कामं दिली. मला शेळगाव बॅरेज होत नव्हता, शेळगाव बॅरेज आज झाला. माझ्या मतदारसंघामध्ये 10,000 हेक्टर जमीन अशी आहे की जी पाईपानं पाणी पिते.
कॉक खोलवर पाणी ले लो, असोदा, भादली, कडगाव, शिरसा, सुद्दे, बोलाने, देऊलवाडे, कानसवाडे या सगळ्या गावांमध्ये कॉक खोलो और पाणी ले लो, अशा पद्धतीची योजना आम्हाला जलसंपदाकडनं मिळाली. आज बागपूर प्रकल्पामध्ये जितका जामनेरचा समावेश आहे तितकाच जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा समावेश गिरीश भाऊ आमचा होतोय. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून आमच्या ठीक या तालुक्याचा सुद्धा पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सुटतोय. योगायोगाने दोघांकडे पाण्याचं खातं आहे. मी पाणी पाजतो, ते पाणी जिरवता. टाकळी गावाला जी पाण्याची योजना केली त्याबद्दल मी आमच्या अधिकाऱ्यांचे, कॉन्ट्रॅक्टरचे आणि आमदार मोदयांचे खूप खूप अभिनंदन करतो. एक सुंदर अशी योजना या गावामध्ये झाली आणि आता ती योजना करून घेतली. आणि केवढं मतलब आहे म्हणे आता नगरपंचायत करा. पाणी आमदार नगरपंचायत झाली की पुन्हा तुम्ही LPDC वाढवणार, पुन्हा 55 135 वर जाणार. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की काम कसं चोरावं हे यांच्याकडून शिका. आणि आज 40 गावच्या वास्तू आता तुम्ही जिल्ह्याची मागणी करतायत, हा करू नका. जोपर्यंत मी पालकमंत्री आहे बिलकुल करू नका. विनोदाचा भाग सोडा. पण जिल्ह्याच्या मागण्या होत असतील तर एक जिल्हा नाही होणार महाराष्ट्रामध्ये. जिल्हा व्हायचे असतील तर 20-25 जिल्हे एकाच वेळेस होतील. एक जिल्हा जर आज करायचा असेल तर 1300 कोटी रुपये लागतात. त्याच्यामधून 400-500 कोटी घेऊन आले तुम्ही आता, बरं का. एक जिल्ह्याची नवीन निर्मिती करायची असेल तर जवळपास 1300 कोटी रुपये लागतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस राज्य शासन जिल्ह्याची निर्मिती करतं ते 1-2 जिल्ह्याची करणार नाही तर 20-25 जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते राज्यामध्ये. आणि मी या निमित्तानं गिरीश भाऊंचे खूप आभार मानेल की जे बलून ऐकून माझं डोकं पागल झालं होतं. MK अण्णापासून ऐकत होतो मी ती बलून. अण्णा कुठे गेले मला माहिती, पण बलून बी गेला. ते बलून ऐकून आम्ही थकले. आम्ही कधी नदीवर गेले, कुठे गेला बलून, फुग्गा देतो, कुठं गेला बलून. आता तो बलून काही का असेना बॅरेज रूपाने का होईना तो पूर्ण होणार आहे याचा खूप आम्हाला अभिमान आहे. आणि मला निश्चितपणाने त्याचा खूप खूप सार्थ अभिमान. याचं कारण छोटे छोटे जे धरणं आहेत, आपण नेहमी म्हणतो की मोठा प्रकल्प आणा, निश्चित मोठे प्रकल्प आले पाहिजे. पण 50, 100, 200, 300 लोकांचे 10 प्रकल्प आले तर ते सुद्धा 1000 लोकांचं पोट भरतात. तसा मोठा प्रकल्प आणा, जरूर आणा. पण छोटे छोटे प्रकल्प, इव्हन नाला खोलीकरण, सिमेंट प्लांट, छोटा बंधारा, गाव तलाव, माती काढणे, आपला गाळ आपल्या शेतात, हे जर आपण अवलंबलं तर जेवढं सिंचन मोठ्या धरणातून होऊ शकतं तेवढे हे छोटे छोटे कामं केल्यावर सुद्धा सिंचन क्षमता तेवढीच वाढू शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला खूप म्हणजे मला तरी असं वाटतं की 7 तास आम्ही कोणत्याच कार्यक्रमात थांबत नाही. चांगला बदला घेतला तुम्ही आज. मला म्हणे या तुला 7:30ला सोडतो भाऊ. गिरीश भाऊ तुमच्या पहिले मी आज आलो, तुम्ही माझ्या मागे होता. म्हणजे गिरीश भाऊ आज सकाळी माझ्या पहिले 1 तास पोहोचले होते. म्हणजे आज सकाळपासून आमच्यात या कामांचा रटारा चालू आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे, आम्ही किती थकलो याला माहीत नाही. आता हे कामं पाहिल्यानंतर आमचा क्षीण सुद्धा गेला, थकवा सुद्धा गेला की अशा पद्धतीची कामं होतात. मी मंगेश दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणायला गेलं तर कामं करणाऱ्या माणसाला काहीच मर नसती. काम करणाऱ्या माणसाला समाज लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला पक्ष लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला व्यक्ती लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला लोक आपले आप डोक्यावर घेऊन नाचतात. हे जिवंत उदाहरण गिरीश भाऊंचं आहे. गिरीश भाऊंचा जर सामाजिक विचार केला तर त्यांच्या समाजाची मतं 3000 आहे, 7 वेळेस निवडून आली आहे. माझा जर विचार केला तर माझ्या समाजाची मतं 10,000 आहे, मी 5 वेळेस निवडून आलो. हे काय खोटं गोष्टी आहे. निवडून आली की मग समाज सांगायचा, निवडून गेल्यानंतर समाज कुठे गेला माहीतच नसते. पण समाजाच्या पलीकडे जाऊन जो सुख दुःख रात्री बेरात्री जेव्हा लोकांची कामं करतो तेव्हा लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. याची जिवंत उदाहरणं आपल्या डोळ्याच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमची आमची युती नसली तरी आम्ही तुमच्या विरुद्ध जरी लढलो
तरी तुम्ही निवडून येणार असं चित्र तुम्ही तयार करून टाकलंय. पण आपली युती राहायला पाहिजे. आणि मी तर दुवा आहे तुमच्या मधला. आता मला तर सगळे लोक या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलत असतात, पण मी समजदारीची भूमिका घेणारा माणूस आहे. जिथं जिथं समजदारी करता येईल तिथे तिथे समजदारी केली पाहिजे. इतर जिल्ह्यांकडे आम्ही बघतो, पश्चिम महाराष्ट्राकडे आम्ही बघतो, सगळे आमदार त्यांच्या कामाकरता एकत्र होतात. आम्ही 3 मंत्री आहे, केंद्रामध्ये 1 मंत्री आहे. जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही का राजकारण मध्ये लफडी करायला पाहिजे असं माझा विचार आहे. मी पक्का माणूस आहे या गोष्टीला. आणि काय उद्या काय होईल, होऊन काय 5 वेळेस आमदार झालोय, सगळं काही झालंय, 2, 3, 10 वर्षापासून मंत्री आहे. समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. लोक मरून गेले तरी मेंबर होत नाही, ही परिस्थिती आहे. काय समाधान पाहिजे ना, फ्रेश पाहिजे माणसं. म्हणून आतून काय होईल, म्हणून पोऱ्यानं काय होईल रे, तू देख पहिले. लोक लय टेन्शन मध्ये राहतात. फ्रेश राहायचं माणसाने. उद्या काय होईल हे प्रारब्धात लिहिलेलं आहे. मी नेहमी सांगतो, नसीब में होगा तो चलकर आएगा, नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. म्हणजे माणसाच्या प्रारब्धामध्ये काही असेल तर निश्चितपणाने ते आपल्या मागं धावत येतं आणि त्याला कामाची झालर लागती. आणि आज एक सुंदर असं काम, विकासाचं काम या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी वारीच्या बाबतीमधला विषय त्यांचा पाहिला. खरं म्हणायला गेलं तर 40गाव मधल्या रायगडवर जाण्याचा विषय असेल, वारीचा विषय असेल, ही सुद्धा आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. दवाखान्याची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज ही जी गर्दी आहे ही विकासाला बघून आपल्याकडे गर्दी आली आहे. मी नेहमी सांगत असतो की आज काय नाव लक्षामध्ये राहील तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत की ज्या ज्या वेळेस आपण असू किंवा नसू, कारण की शेवटचं सत्य हा मृत्यूलोक आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. जेव्हा आपण नसू तेव्हा सुद्धा आपलं नाव हे चिरंतन टिकलेलं असेल अशा पद्धतीची कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि दयाळू पांडुरंग हा नेहमी अशांच्याच मागं उभा राहतो याची खात्री मला सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे आज जास्त बोलणं काही उचित होणार नाही, कारण की मी आणि आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलेले आहात. याच्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंना बोलायचं आहे. मी आता आकडा मोजणार आहे, हे लिहित होते कागदावर. जितके जितके पैसे बोलतील तितके तितके पैसे धरणगावला तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे असो, मी त्यांच्याशी चिमटा घेतल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही. आणि हे आमचं प्रत्येक ठिकाणी चालू असतं. पण हे एक मैत्रीचं नातं म्हणा किंवा मोठ्या भाऊ लहान भावाचं नातं म्हणा, हे खेळतं वातावरण आम्ही ठेवत असतो. कारण की नेहमी लोक मग भाषण आपण जर कधी हसण्यासारखं किंवा लोकांना आवडल्यासारखं केल्यानंतर लोक उदार विकल्यासारखं बसलेले असतात. आणि मला तसे लोक काही आवडत नाही. असं बसलाय पावसाळ्यासारखं, तुम्ही काय बोलतो देता ऐक ना, एवढ्या लांबून आलाय, साला मी 100 किलोमीटर तू बसलाय उदार बोलतो. तुम्ही पण फ्रेश असले पाहिजे, मी पण फ्रेश असला पाहिजे, तुम्ही पण हसले पाहिजे. असं म्हणता की हसलं की आयुष्य वाढतं, असा म्हणजे इतकं फ्रेश असलं पाहिजे माणसाने. आणि त्याच्याकरताच माणसाने जीवन जगलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी पालकमंत्री या नात्याने मंगेश दादा आणि त्यांच्या सगळ्या चमूला खूप खूप शुभेच्छा देतो. जरी ते काम करत असले तरी त्यांच्या मागे बरेच हात आहेत, अधिकाऱ्यांचे हात आहे, पदाधिकाऱ्यांचे हात आहे. आणि माणूस श्रीमंत कशावर आहे, ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत. जो नेता मोठा कशावर असतो, ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत. नशिबवान माणूस तोच आहे की ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत. आणि आम्ही नशिबवान त्याच्याकरताच आहे की जेव्हा चाललाय प्रांताधिकारी कलेक्टर आपलं जिल्हाधिकारी कार्यालय इकडे काय तिकडे काय, मी तर दोघं आमदारांना सांगेन, गिरीश भाऊंना सांगेन, मोठे भाऊ म्हणून यांना बसवा आणि तो वाद मिटवा. कारण की त्याच्याशिवाय हा विषय होऊ शकत नाही. कारण की 40 गाव इकडे काय, पाचोरा इकडे काय, पाचोऱ्याच्या मध्ये आज भडगाव काय, असं न करता जिल्ह्याला जे पोषक आहे ते निश्चितपणाने समजदारीने दोघा आमदारांना बसून निश्चितपणाने करावं अशी एक लहान भाऊ म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. पुनश्च आपल्या 40 गाववासियांचे खूप खूप आभार मानतो. आणि मंगेश दादांना मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना प्रतिभा वहिनींना खूप शुभेच्छा देतो. यांच्याकडे लक्ष ठेवा, हे जास्त फिरतात, यांच्या कामाकडे लक्ष ठेवा. आणि मला खात्री आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही.
त्यामुळे प्यार का वादा 50-50 त्यांना सुद्धा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.